संपवायला 5 ओव्हर. 6वी ओव्हर चालू व्हायला पाहिजे. 2 ओव्हर पॉवर प्ले. हॅलो हॅलो गुड मॉर्निंग. नमो चषक 2024 आजचा शेवटचा दिवस. सगळे क्रीडा रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आज पहिल्या मॅचला सुरुवात झालेली आहे. सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान देवरुड 11. सचिन भाऊ गवळी 11ने टॉस जिंकून पहिले फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सुरुवातीची पहिली ओव्हर चालू आहे. आणि त्याचबरोबर एक सुंदर स्क्वेअर लेगला 4 रन आलेले आहेत. प्रमोदच्या बॅटमधून एक सुंदर चौकार. एका षटकानंतर टीमचा स्कोअर 18 रन झालेले आहेत. आणि बॉन्ड क्रेजीचे हे भव्य दिव्य आयोजन सौ उमाताई खापरे, आमदार विधान परिषद आयोजित, संयोजक जयदीपभाऊ खापरे यांच्या संयुक्त विद्यमानाने व बॉन्ड क्रेजी स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आज शेवटचा दिवस. आजच्या शेवटच्या दिवसामध्ये सुरुवातीला 40+ काही मॅचेस राहिलेले होते ते आज घेतले येतील. त्यानंतर
सेमीफायनलचे मॅचेस होतील आणि एक मेगा फायनल. आणि आज यजमानांची मांदेळी असणार आहे इथं. ह्या पूर्ण स्पर्धेमध्ये जवळपास 80 संघांनी सहभाग घेतला आणि त्यामध्ये सुरुवातीला पहिल्या दिवशी महिला संघांचा समावेश होता. त्यानंतर 40+ मॅचेस झाले. त्यानंतर आमदार परत तालुका वाईज आणि नंतर काल महाराष्ट्रातील सर्व दिग्गज खेळाडूंचे ओपन हब झाला. त्याचबरोबर दुसरं षटक घेऊन नंदू एक रन झालेला आहे त्याचबरोबर. आणि नंदू लोंढेंनी सुंदर एक बॉल टाकलेला आहे, त्याच्यामध्ये 1 धावा खर्च केलेली आहे आणि टीमचा स्कोर झालेला 19 रन. दुसरं षटक चालू. जाधव साहेबांचं आगमन झालेलं आहे, बॉनगिरीचे सर्व आणि सुंदर चेंडू नंदूंच्या डॉट बॉल. त्याचबरोबर तिसरं चेंडू घेऊन येत आहे नंदू लोंढे आणि बॅटचे कट्टी घेत 1 रन 1 धावा पूर्ण करत आहे. टीमचा स्कोर झालेला आहे 20 रन. दुसरं षटक प्रगतीपथावर. हॅलो. सुंदर बॉल हवेमध्ये आणि नंदू लोंढेंची हे दुसरं षटक चांगलं चालतंय. 4 बॉल 4 चेंडूमध्ये 3 रन दिले त्यांनी. सुंदर गोलंदाजी करता येते आणि एक सुंदर षटकार. स्लोअर बॉलचं त्यांनी केला होता आणि एक सुंदर षटकार आलेला आहे. प्रमोदच्या बॅटमधून सुंदर षटकार. त्याचबरोबर संघाचे धावफलक 27 रन. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. त्याचबरोबर एक सुंदर चेंडू आणि विकेट. OUT आउट. 2 षटक संपलेले आहेत. प्रमोदची खेळी संपुष्टात आलेली आहे. 2 षटकानंतर देवरोड संघाचं धावसंख्या झालेली आहे 27 रन. 1 फलंदाज बाद. अरे मी ठीक आहे, राहू दे ना, परत दुपारी करू आपण. हॅलो. 2 ओव्हरच्या षटकांनंतर धावसंख्या जी आहे 27 धावा. पुढचा गोलंदाज व्यंकटेश. पुढचा फलंदाज व्यंकटेश आणि गोलंदाजीसाठी अमोल. चला पटपट करा, टायमर चालू आहे आपल्याकडे. स्ट्राइक वरती जो आहे सोमेश.
सुंदर अशी एक धाव. अमोलच्या पहिल्या बॉलवरती एक रन आलेला आहे. धावसंख्या 28 धावा. नवीन बॅट्समन व्यंकटेश हा स्ट्राईक एंडवरती आहे. गचाळ असं क्षेत्ररक्षण. सुंदर असं बॅकअप. 2 धावा पूर्ण केल्यात. वाह, सुंदर असा झेल. नंदू लोंढे यांच्या सुंदर असा झेल बघायला भेटलाय सकाळच्या सत्रात. कैलासवासी संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2024 ऑर्गनाइज्ड बाय बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब. थँक यू डीजे. नेक्स्ट बॅट्समन मंगेश. तीन ओव्हर 33 धावा.
3 ओव्हर 33 धावा. पुढचा गोलंदाज नंदू सर लोंढे. हॅलो. 4 ओव्हर नंतर 41 धावसंख्या. देवरोड 11. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव देव नमः. नमस्कार. संदीप मेमोरियल
कप अर्थात बॉर्न क्रेझीचं एक भव्य दिव्य नियोजन अर्थात नमो चषकामध्ये तुमच्या सर्वांचं अगदी शेवटच्या दिवसामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. फोर्डेबलचे सामने तुम्ही पाहता या ठिकाणी अगदी सचिन भाऊ घोळी प्रतिष्ठान पिंपरी गाव ही टीम तुम्ही पाहताय. तर पुढे एकदा पहा बॉल एक चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय या ठिकाणी मात्र खेळलाय. तर दुसऱ्या बाजूने पहा देहू रोड ची टीम तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग करणारी टीम जर आपण पाहिलं देहू रोड 11 ही टीम तुम्हाला पाहायला मिळते. 40+ हे सामने आणि आज खरं तर शेवटचा दिवस. आज रात्रीमध्ये खरं तर नमो चषक 2024चा ग्रँड फिनाले तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी पहा स्ट्रोक चांगला होता, फिल्डिंग खराब पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र 4 धावा येणार आहेत. चौकार 4 रन. धावफलक पहा या ठिकाणी मात्र पुढे एकदा पुढे पोहोचतोय. स्कोर कार्ड मध्ये बदलाव तुम्हाला पाहायला भेटेल. 47 धावा धावफलकामध्ये आहेत. ओव्हर नंबर जर आपण पाहिलं अगदी 5 इथे तुम्हाला पाहायला मिळेल. कशा पद्धतीने पाहूया कामगिरी मैदानावरती केली जाईल. देहू रोड 11 प्रथमतः बॅटिंग करतोय आणि बॅटिंग करत असताना खरं तर स्कोर कार्डवरती किती धावा लावल्या जाणार, पिंपरी गाव संघासमोर किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल याकडे देखील खरं तर लक्ष असेल. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळलाय, स्क्वेअरमध्ये बॉल, तिथे फिल्डर चेंडूला फील्ड करतोय, त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल येते. 40+ क्रिकेट पहा खरं तर लेजंड्स ज्या खेळाडूंना आपलं अर्ध आयुष्य खरं तर क्रिकेटसाठी वेचलं, क्रिकेटसाठी खर्च केलं आणि खरं तर जुनं क्रिकेट पुन्हा एकदा 40+च्या माध्यमातून या ठिकाणी नव्यानं बहरताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जुनं ते सोनं असं जुन्या लोकांची एक म्हण आहे आणि तुम्ही पाहताय अगदी एक चांगलं क्रिकेट, अगदी एक तंत्रशुद्ध क्रिकेट तुम्हाला 40+चं पाहायला मिळते. पुढे एकदा एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी येणार आहे. मंगेश यांच्या बॅटमधनं तुम्हाला पाहायला मिळेल एक सुंदर असा चौकार. 4 धावा 4 रन. 40+चा हा आपण पाहतोय. आज खरं तर दिवसभरामध्ये तुम्ही पहा सेमीफायनल्सच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील आणि रात्रीमध्ये खरं तर फायनलचे थरार तुम्हाला आज ह्या मैदानावरती पाहायला मिळतील. आज सकाळच्या सत्रापासून जरी तुम्हाला या ठिकाणी फॅन फॉलोअर्स क्रीडा रसिक जर कमी पाहायला मिळाले असतील, पण येणाऱ्या वेळेमध्ये आपण पाहतोय हे मैदान इथे मात्र गर्दीचा उच्चांक मोडणार यामध्ये मात्र कोणतीही शंका नाही. कारण क्रिकेटची महारथी तुम्हाला आज दिवसभरामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतील. डीप लॉंग ऑन क्लिअर केलाय, काय स्ट्रोक खेळलाय, ताकद आहे, नजाकत आहे, रिझल्ट येतोय, चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 रन. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती अगदी 5 संपले गेले आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर देहू रोड 11 संघाच्या स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. 58 धावा धावफलकामध्ये आल्यात. अतिशय जबरदस्त पद्धतीने आपण पाहतोय इथे मात्र देहू रोड 11 संघ तुम्हाला पाहायला मिळालाय. सुरुवातीच्या षटकापासून आपण पाहिलं फार मोठं आक्रमण बॅटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगली पकड मिळवली सुरुवातीपासून बॅटिंगमध्ये आणि त्यानंतर आपण पाहतोय खरं तर शेवटच्या काही षटकांमध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये देखील इथे मात्र एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळते, पार्टनरशिप पाहायला मिळते आणि कमी चेंडूंमध्ये पहा इथे जास्त धावांचा खरं तर रणसंग्राम जो तुम्हाला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने पाहूया यानंतर शेवटच्या ओव्हर्समध्ये खरं तर कामगिरी केली जाईल याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. आक्रमकता तर दोन्ही टीम्सकडे आहे. अगदी सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान 40+ अगदी पिंपरी गाव संघ तुम्ही पाहताय. तर शेवटचं षटक आपण पाहतोय. शेवटच्या षटकाकडे आपण जाणार आहोत. किरण बॉलिंग मार्कवरती येणार आहे सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान ह्या संघाकडनं. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा देहू रोड 11 संघाचं खरं तर कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने बॅटिंग केली सकाळच्या सत्रामध्ये. वातावरण जरी थंड असेल ना तर मैदानामध्ये अगदी गरमागरमीचा माहोल आहे. बॅटिंगच्या माध्यमातून वातावरण अगदी तापलं गेलंय. पुढे एकदा सरळ बॅटनं हा बॉल डीप लॉंग ऑफ मध्ये जाईल. फिल्डर तिथे पहा चेंडूला फील्ड करतोय आणि याबरोबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा देखील पूर्ण होणार आहे. खरं तर थ्रो अतिशय स्लो येताना तुम्हाला पाहायला मिळाला आणि
2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्याबरोबर सर्वच गोष्टी खरं तर चांगल्या पद्धतीने होणं हे गरजेचं आहे, कारण क्रिकेटमध्ये चुका ह्या फार दुर्मिळ असतात आणि प्रत्येक चुकीचं इथे प्रायश्चित्त या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. जुन्या माणसांची एक म्हण आहे, मराठीमध्ये एक म्हण आहे, इथेच करायचे आणि इथेच फेडायचे. आणि खरं तर क्रिकेटमध्ये ही म्हण पूर्णपणे लागू होते. ज्या काही चुका तुम्ही करणार आहात ना, त्या चुकीचं प्रायश्चित्त तुम्हाला ह्याच ठिकाणी द्यावं लागेल. फिल्डिंग करत असताना त्या चुका तुम्ही करा, त्या चुकांचं रूपांतर अगदी रनमध्ये होणार आहे. आणि ज्या एक्स्ट्रा रन्स येणार आहेत ना, खरं तर ह्या बॅटिंग करत असताना, चेसिंग करत असताना ह्या रन्सचा खरं तर अडसर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही पाहताय, खरं तर विशेषतः बॉलिंग चांगली आहे, पण फिल्डिंगमध्ये जर चुका होत असतील ना, तर हा चर्चेचा विषय असेल. याबरोबर डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या मधोमध आपण पाहतोय हा स्ट्रोक खेळला, एक जबरदस्त फटका, 6 धावा, षटकार, 6 रन. थँक्यू. धावफलक आपण पाहतोय 6 धाव्यांनी अगदी झटपट पुढे सरकले. स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. एकूण 67 धावा धावफलकामध्ये आहेत. पुन्हा एकदा हा बॉल आपण पाहतोय, खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती येत नाहीये. चांगल्या पद्धतीनं कमबॅक आहे. विशेषतः टेनिस बॉलमध्ये अशा पद्धतीचं कमबॅक तुम्हाला फार कमी वेळा पाहायला मिळतं. मोठे स्ट्रोक आल्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉलनं कमबॅक करणं ही स्ट्रेंथ फार कमी बॉलरकडे अवेलेबल आहे. पुढे एकदा सरळ बॅटनं बॉल तर उडवलाय, तिथे फिल्डर बॉल खाली येईल, कॅच होणार आहे आणि विकेटचं पतन. विकेट नंबर 3. देहू रोड 11 संघाला तिसरा फलंदाज इथे गमावा लागेल. मंगेश, अतिशय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 11 बॉलचा सामना केला, 24 बनवल्या. खरं तर संघाला एका पार्टनरशिपची गरज होती आणि महत्त्वपूर्ण क्षणी संघासाठी तो उभा राहिला आणि एक चांगली पार्टनरशिप मंगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय सोमेश आहे, 14 बॉलमध्ये 19 बनवल्यात आणि अगदी एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही मैदानावरती या ठिकाणी पाहताय. तर अगदी न्यू बॅटेल संभाजीजी थेऊरकर ह्याला तुम्ही पाहणार आहात. अगदी मावळ तालुक्यामध्ये क्रिकेट खेळत असताना नेहमीच ओपन गटामध्ये देखील 40+ देखील ह्या प्लेयरचा एक वलयांक आहे, ह्या प्लेयरचा एक दबदबा आहे. पुढे एकदा 40+च्या माध्यमातून इथे प्रभावित करण्याचा प्रयत्न असेल. याबरोबर हा बॉल पहा, खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या बॅटवरती येत नाहीये. अगदी स्टंप कव्हर केले होते, त्यानंतर मात्र शॉटचं सिलेक्शन केलं, पण आपण पाहतोय अगदी पिचिंग झाल्यानंतर आपण पाहतोय बॉल थोडासा खाली राहिला. या गोष्टीचा फायदा बॉलिंगला झाला आणि तुम्ही पाहता बॅटमध्ये हा बॉल आला नाहीये. षटक मैदानावरती संपले गेले, इनिंग संपते आणि फर्स्ट इनिंग संपत असताना देहू रोड 11 या संघाच्या स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. 67 धावा फर्स्ट इनिंगमध्ये आहेत आणि टार्गेट जर आपण पाहिलं सेट केले गेले अगदी 68 धावेचं, 36 बॉल आणि 68 धावेचं टार्गेट सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान ह्या संघासमोर मात्र असणार आहे. चला वेळ घेऊ नका,
वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ वाचवणं गरजेचं असेल. ताबडतोब फिल्डिंग लावायची बॅट्समन. चला, आज खरं तर ह्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. 40+ हाफ कंप्लीट करणं आपल्याला सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस इथे कंप्लीट करायच्यात आणि त्यानंतर संध्याकाळी अगदी ग्रँड फिनाले, फायनलचे सामने आणि त्यानंतर प्राइस डिस्ट्रीब्युशन, बक्षीस वितरण देखील आपण योग्य वेळेमध्ये इथे पूर्ण करणार आहोत. बक्षीस वितरणासाठी देखील आपण पाहतोय खरं तर मोठ्या प्रमाणात मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. लेट्स प्ले. पुन्हा एकदा सेकंड इनिंगला आपण सुरुवात करतोय. 68 धाब्यांचं टार्गेट. सचिन भाऊ गवळी, पिंपरी गाव ह्या संघासमोर मात्र टार्गेट असेल. सुरुवात होते. पहिला बॉल आपण पाहतोय फाईटमध्ये दिशा देण्याचा प्रयत्न. तिथे पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय खरं तर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. धाव घेण्याचा प्रयत्न होता पण त्यानंतर आपण पाहतोय इथे मात्र जो नकार कळवला आहे. रॉकी आणि नंदू आघाडीचे 2 बॅट्समन आपण पाहतोय. तर अमोल षटक क्रमांक 1 साठी आपण पाहतोय. देहू रोड 11 ह्या टीमकडनं मात्र आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळेल. बॉलिंगमध्ये बॅटिंगमध्ये देखील पहा इथे मात्र चांगल्या पद्धतीचे एफर्ट्स द्यावे लागतील. एक मोठं टार्गेट समोर आहे. 36 बॉलमध्ये इथे मात्र 67 धाबा ज्या पूर्ण करायच्यात. हलक्यात आणि पाहत दिशा दिली. काऊ कॉर्नरमध्ये बॉल जाईल. टीप काऊ कॉर्नरमध्ये हा बॉल जातोय. धावफलकाला सुरुवात होतीये. स्कोरकार्डमध्ये आपण पाहतोय एका धावेने छोटासा बदलाव इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी सुरुवात होताना जी स्कोरकार्डला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कशा पद्धतीचं पाहूया कामगिरी मैदानावरती मात्र केली जाईल. आक्रमकता कशा पद्धतीची असेल याकडे देखील मात्र सर्वांचं लक्ष. 40+ खरं तर आपण पाहतोय अगदी जुनं क्रिकेट पुन्हा एकदा नव्यानं तुम्हाला या ठिकाणी बहरताना पाहायला मिळेल. 40+च्या माध्यमातून खरं तर पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीनं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचे फिटनेस असणारे खेळाडू तुम्ही पाहताय आणि पहा खरं तर एक लेजंड खेळाडू तुम्हाला 40+च्या माध्यमातून ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून इथे आपला परफॉर्मन्स देताना पाहायला मिळतात आणि खरं तर हे गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो ना खरं तर जुन्या वस्तूचा संग्रह किंवा जुन्या गोष्टींचा साठा हा आपल्याकडे खरं तर दुर्मिळ झाला आहे आणि त्यामध्ये खरं तर जुनं क्रिकेट आणि ते पुन्हा एकदा
अगदी 40+ माध्यमातून इथे मात्र साठवण्याचा प्रयत्न इथे मात्र ऑर्गनायझर टीमच्या वतीने केला जातोय आणि हे गरजेचं आहे. खरं तर काही गोष्टी अशा असतात त्यांच्या मेमोरीज आणि खरं तर त्या गोष्टी आपल्याकडे असणं चिरकाल हे फार गरजेचं आहे. आणि तुम्ही पाहता विशेषतः हे जुनं क्रिकेट ज्या मंडळींनी खरं तर क्रिकेटला सुरुवात केली अगदी खडतर अशा परिस्थितीमधून क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलोय ऑर्गनायझर असतील त्यानंतर आपण पाहतोय एक आणि खरं तर अशा पद्धतीनं इथे मात्र कामगिरी करावी लागेल. आपण पाहतोय सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान निगडी प्राधिकरण ही टीम तुम्ही पाहताय एक चांगल्या पद्धतीने कामगिरी मैदानावरती ह्या टीमची देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे सरसवत बॉल खेळलाय तिथे मात्र फिल्डर चांगल्या पद्धतीची फिल्डिंग करेल. ओहो चांगल्या पद्धतीचे एफर्ट्स दिले गेलेत आणि खरं तर हे गरजेचं आहे. मी मगाशी देखील म्हटलं ह्या 40+ खेळाडूंचा खेळ तुम्ही पहा अगदी 40+ जरी असतील पण आपण पाहतोय खरं तर यंगस्टर खेळाडूंना खरं तर लाजवेल अशा पद्धतीचा खेळ तुम्हाला ह्या 40+ खेळाडूंकडे पाहायला मिळेल. आणि तितकी चांगल्या पद्धतीची स्ट्रेंथ आणि तितका फिटनेस तुम्हाला ह्या 40+ खेळाडूंकडे पाहता तुम्हाला ह्या ठिकाणी एक एनर्जी येईल यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. धावफलक आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मात्र या ठिकाणी संपले गेले. पहिलं षटक संपत असताना धावफलकावरती विदाउट लॉस सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान प्राधिकरण निगडी ह्या संघाच्या स्कोर कार्डवरती 4 धावा आहेत. उर्वरित 30 बॉल शिल्लक आहेत आणि 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं अजूनही 64 धावांची गरज आहे. 30 बॉल आणि 64. पण 30 बॉल बाकी आहेत. 30 बॉलमध्ये अजूनही 64 बनवायच्यात. नंदू आणि रॉकी दोन्हीही बॅट्समन आपण पाहतोय सुरुवातीला अतिशय शांत पाहायला मिळत आहेत पण वादळापूर्वीची शांतता आहे. यानंतर मात्र अटॅक होणार आहेत यानंतर विकेट येणार आहेत यामध्ये मात्र कोणतीही शंका नसेल. जाऊया ओव्हर नंबर 2 कडे. व्यंकटेश देहू रोड 11 संघाकडनं आपण पाहतोय खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल अगदी चांगल्या पद्धतीनं ही टीम देखील आपण पाहतोय 40+ माध्यमातून. त्यानंतर आपली तालुकास्तरीय क्रिकेटमध्ये देखील ह्या टीमचा एक बोलबाला तुम्ही पाहिलाय आणि पुन्हा एकदा अतिशय चांगल्या पद्धतीनं ही टीम इथे मात्र इथे आपला परफॉर्मन्स देताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर ओव्हर नंबर 2 30 बॉलमध्ये 64ची गरज. वाह काय चेंडू केलाय. नियंत्रित आहे गतीवरती नियंत्रण आहे टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि तुम्ही पहा अगदी पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाउन्स होणारा हा बॉल तुम्ही पाहिला. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल येतोय. 29 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 29 बॉलमध्ये अजूनही 64 धावांची गरज. याबरोबर पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. गती परिवर्तन पुन्हा एकदा आणि लेग बाईसच्या माध्यमातून ही सिंगल मिळणार आहे. थोडंसं व्हेरिएशन होतं आणि विशेषतः ह्या विकेटवरती तुम्ही पहा विकेटचा अभ्यास तुम्ही करा. खरं तर विकेटवरती गेल्यानंतर अगदी सपाट विकेट आहे. विशेषतः टेनिस बॉल क्रिकेट जर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं सिमेंट विकेटवरती जास्त प्रमाणात तुम्हाला मुंबईचं क्रिकेट तुम्ही पाहिलं असेल. त्यानंतर आपण पाहतोय पुण्याचं क्रिकेट तुम्ही पाहिलं असेल आणि महाराष्ट्रभर खरं तर तुम्ही पहा टेनिस बॉल क्रिकेटचा तुम्ही अभ्यास करा. अगदी सिमेंट विकेटवरती जास्त पद्धतीनं क्रिकेट खेळवलं जातं आणि तुम्ही पहा अशा पद्धतीनं खरं तर माती विकेट आणि ते इतकं सपाट आणि पाटा विकेट आहे आणि खरं तर ह्या विकेटवरती एक चांगल्या पद्धतीची बॉलिंग करणं व्हेरिएशन ठेवणं हे फार गरजेचं असेल. कारण बॉल आपण पाहतोय पिचिंग झाल्यानंतर चांगल्या पद्धतीनं बॅटवरती येत आहेत. अगदी पिचमध्ये आपण पाहतोय टणकपणा आहे आणि ह्या गोष्टीचा फायदा बॅट्समन टीमला बॅटिंगमध्ये होताना नेहमीच पाहायला मिळालं आहे. इथे प्रत्येक बॅट्समन आपण पाहतोय हवी होण्याचा प्रयत्न करतोय कारण तितकं ॲडव्हान्टेज हे बॅटिंगसाठी आहे. वाईट बॉल खराब बॉल आपण पाहतोय धावफलकामध्ये आपण पाहिले. पुढे एकदा छोटासा बदलाव जो पाहायला मिळेल. 6 धावा ज्या धावफलकामध्ये आहेत 1.2 नंतर 6 आल्यात. शेवटची आपण पाहतोय अजूनही 28 बॉल शिल्लक आहेत आणि 28 बॉलमध्ये 62 धावांची गरज. हो 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 जबरदस्त स्ट्रोक इथे आपण पाहतोय डीप मिड विकेट मध्ये लगावलेला एक प्रचंड मोठा धडाका. हा असेल बॉन क्रेझीचा धूम धडाका. षटकार 6 रन. ह्या गोष्टीची खरं तर आपण चर्चा करतोय. अगदी मी मगाशी देखील म्हटलं अतिशय शांत सुरुवात आहे पण ही सुरुवात आणि ही शांतता फार काळ टिकणारी नसेल. त्यानंतर आपण पाहतोय इथे
अगदी आक्रमक स्ट्रोक इथे मात्र खेळले जात आहेत रॉकीच्या माध्यमातून. इथे मात्र एक मॅक्झिमम स्ट्रोक आलाय, षटकार आहे. पावलांचा वापर केलाय, फ्रंट फुटवरचा खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट आणि याबरोबर पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू असेल. अगदी पिचिंग झाल्यानंतर आपण पाहतोय ह्या बॉलमध्ये थोडासा बाउन्स पाहायला मिळाला, अगदी वेग पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतोय रॉकीच्या बॅटच्या कक्षेमध्ये हा बॉल येत नाहीये, डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा थोडंसं बिघडतंय, बदलतंय. 26 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 26 बॉलमध्ये अजूनही 56 धाव्यांची गरज आहे. 26 मध्ये 56. सेकंड इनिंग तुम्ही पाहताय. आज खरं तर शेवटच्या दिवसाला खरं तर सुरुवात झाली आणि खरं तर गेले 7 दिवस तुम्ही या ठिकाणी पाहता एक चांगलं क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. 40+, त्यानंतर वुमेन्सचं क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं, तालुकास्तरीय क्रिकेट पाहायला मिळालं, ओपन क्रिकेट पाहायला मिळालं आणि पहा इथे क्रिकेटचा प्रत्येक फेवर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक झोनमध्ये मात्र एक चांगली कामगिरी करणारे ऑर्गनायझर या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि पहा अतिशय भव्य दिव्य सर्व गुणसंपन्न अशी स्पर्धा म्हणून नमो चषकाकडे आपण पाहणार आहोत. वाह, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2, ओव्हर नंबर 2 संपली आहे. स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान निगडी प्राधिकरण 12 धावा धावफलकामध्ये आहेत. कोणताही फलंदाज खरं तर संघाने गमावला नाही, ही मात्र एक जमेची बाजू. हा एक संघाचा प्लस पॉईंट आहे. 68 जिंकण्यासाठी बनवायच्यात. 12 बॉलमध्ये 12 धाव्यांची पार्टनरशिप आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 56 धाव्यांची गरज असेल. तर ह्या 56 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील की डिफेंड करण्यामध्ये आपण पाहूया. देहू रोड 11 ही टीम बॉलिंगच्या माध्यमातून फिल्डिंगच्या माध्यमातून येथे मात्र यशस्वी होणार का, हा मात्र एक प्रश्न असेल. ह्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला थोड्याच वेळामध्ये भेटेल. या ठिकाणी मी मात्र थोडासा थांबतो. तुम्ही अजिबात कुठे जाऊ नका, पाहत राहा सकाळच्या सत्रामध्ये एक बहरणारा क्रिकेट, एक दर्जेदार क्रिकेट अर्थात 40+चा एक दर्जेदार सामना. मी मात्र थांबतो. यानंतर ऐकत राहा पुन्हा एकदा अगदी कोकण परिसरातील आणि पुणे परिसरातील एक गोड आवाज. कालपासून खरं तर आपल्या स्पर्धेला त्यांचा सुमधुर असा आवाज ऐकायला भेटतोय. मराठीतील एक प्रतिभावंत समालोचक गोपी जाधव सरांकडे आपण जाणार आहोत. या सर, मोस्ट वेलकम. धन्यवाद राहुल. नाउ बॅक टू क्रिकेट. आपण पाहतोय संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2024 परिपूर्ण क्रिकेटचा हा महासंग्राम आज रंगत असताना अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि या सकाळ सत्रातली पहिली लढत. 40+चं क्रिकेट तेवढ्या चांगल्या पद्धतीने या स्पर्धेत खेळवलं गेलं. प्रदीपजी साळवे यांच्याकडून 3 षटकारांसाठी कॅच प्राइज देखील आहे. याबी इनसाइड आउटचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, वड कॅच आणि फलंदाज असेल इथे बाद. पहिला धक्का बसतोय टीमला. बॅटर आउट. नंदू एक चांगला फटका, परंतु टायमिंग जुळलं नव्हतं असं चित्र सध्या पाहायला मिळते. परंतु अगदी बाउंड्री लाईनला खेटून क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि एक चांगला झेल तिथे टिपला गेलाय. 22 बॉलमध्ये 56 धावांची गरज असेल. ओव्हर नंबर 3, 6 षटकांची लढत. सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान विरुद्ध देहू रोड 11 या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. आणि एक काळ ज्यांनी क्रिकेट गाजवलं होतं त्यानंतर थोडीशी वयाची 40 पार केल्यानंतर देखील पुन्हा क्रिकेट सोबतचा हा त्यांचा संपर्क किंवा सहवास पुन्हा एकदा नव्याने सुरू झाला या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि यासाठी ही स्पर्धा जाणली जाते. या स्पर्धेचे मुख्य संयोजक म्हणून आदरणीय जयदीपजी खापरे सर यांचं देखील खूप मोठे योगदान. त्याचबरोबर आदरणीय सौभाग्यवती उमाताई खापरे यांचं देखील एक महत्त्वाचा आधार या स्पर्धेसाठी नेहमीच लाभत असतो. बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब यांच्या पाठीमागे एक खंबीर आधारस्तंभाप्रमाणे अगदी खडे उभे असतात आणि त्यांच्याचमुळे हा संपूर्ण क्रिकेटचा सोहळा ज्या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला उडवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि इथे झेल सुटलाय. जीवनदान जे गरजेचं आहे. डीप मिड विकेट आणि अगदी काऊ कॉर्नरमध्ये खेळाडू शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु झेल मात्र होऊ शकला नाहीये. आणि त्यानंतर जीवनदान मिळतंय फलंदाज प्रसादला. धावसंख्या आपण पाहिली तर धावा आता स्कोरबोर्डवर 12.
एक गडी बाद. 68 धावांचं लक्ष्य. 14 धावा झाल्यात आता. 12 नंतर 2 धावा म्हणजे 14 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज अमोल पुन्हा एकदा तयार होतोय. यावी देखील सरळ बॅटने उडवलाय बॉल वाईड इज लॉंग ऑफ मध्ये. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. चांगला फटका होता, चांगलं टायमिंग. आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये बॉल पाठवलाय. अतिशय नेत्रदीपक फटका चौकार. तीन षटकार जरी ते ठोकले गेले तर प्रदीपजी साळवे यांच्याकडून कॅश प्राइज देखील आहे 500 रुपयाचं. त्यामुळे प्राइज ऑन प्रयत्नांती परमेश्वर असं बहुतेक बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो. फुल टॉस बॉल लॉंग लेग मधून पाठवलाय. जसं प्राइज जाहीर केलं गेलं आणि त्यानंतर अगदी मेजवानीचं प्रारूप होतं. आज रविवारचा दिवस आहे खरं तर आणि हा फुल टॉस बॉल म्हणजे फलंदाजासाठी अगदी एखाद्या मेजवानीचं प्रारूप आणि त्याने ते स्वीकारलं आणि बॉल सरळ पाठवलाय लॉंग लेग मधून. 6 धावांसाठी षटकार. चला मेडिकल टीम तिथे असेल तर कृपया मैदानात जा. परंतु खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये जर आपण चर्चा केली ना तर एक वेगळा रोमांचक किंवा एक वेगळा आनंद मायबाप रसिकांना पाहायला मिळणार आहेत. 40+ क्रिकेट तसं पाहिलं तर अलीकडच्या काळात खूप चांगल्या उंचीवर पाहायला मिळते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 40+ क्रिकेट प्रत्येक पर्वात जिवंत ठेवलं जात आहे. म्हणजे 40 नंतर देखील ज्या दिग्गज खेळाडूंनी टेनिस क्रिकेट गाजवलं आहे त्यांना पुन्हा एकदा खेळण्याची संधी किंवा क्रीडांगणावर जाऊन पुन्हा तो क्रिकेटचा थरार खेळता यावा, अनुभवता यावा यासाठी खरं तर 40+ क्रिकेट आपण सध्या पाहत असतो. आणि ही देखील एक महत्त्वाची लढत. देऊर रोड 11 विरुद्ध सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान. 19 बॉलमध्ये 44 धावांची गरज असेल. आज अंतिम दिवस आहे. काल देखील आपण पाहिलं खुल्या गटातील क्रिकेट. FM हॉस्पिट कर्नाटका या संघाने काल शेवटच्या मॅचमध्ये बाजी मारली आणि आपलं स्थान निश्चित केलं बक्षीसपात्र फेरीमध्ये. आणि काल अनेक उलटफेर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले देखील आणि यासाठी क्रिकेटमध्ये कधीही कोणतं भाकीत करता येत नाहीये. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी हा जो उल्लेख केला जातो क्रिकेट या खेळाचा आणि तेच कारनामे आपण काल देखील पाहिले. आज देखील अनेक उलटफेर आपल्याला पाहायला मिळतील आणि मग अंतिम टप्प्यात एक मेगा फायनल. आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी डाव्या बाजूला आपण पाहू शकाल ही संपूर्ण आकर्षक चषकं आहेत. संपूर्ण बक्षीस त्याचबरोबर मालिकावीरसाठी असणारी दुचाकी आणि ह्या सर्व पारितोषिकांवर ज्यावेळी नजर जाते त्यानंतर लगेचच या स्पर्धेची भव्यता आणि दिव्यता आपल्याला लगेचच लक्षात येते. आम्ही अपेक्षा करतो आहोत की खेळाडू सध्या व्यवस्थित असेल आणि पुन्हा एकदा या डावाला सुरुवात होईल. ना 19 बॉलमध्ये 44. आज रविवारचा दिवस त्यामुळे मायबाप क्रीडा रसिक देखील आज सकाळी नाश्ता आवरून क्रीडांगणाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. आणि काल देखील आपण पाहिले शेवटच्या मॅचपर्यंत भरपूर गर्दी मायबाप क्रीडा रसिकांची होती आणि अगदी हे चित्र प्रत्येक पर्वात आपण पाहत आलेलो आहोत. कारण मायबाप क्रीडा रसिकांनी भरपूर प्रेम दिले या स्पर्धेला. प्रत्येक पर्वात त्यांना आपुलकीची जिव्हाळ्याची आपली स्पर्धा म्हणून या स्पर्धेला नेहमीच त्यांचा पाठिंबा असतो. सर्वाधिक उत्कंठा शिगेला घेऊन जाणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचं नावलौकिक संपूर्ण देशभरात आपण नेहमीच पाहिलेलं आहे. संदीप कदम मेमोरियल, नमो चषक आणि ह्या सर्वाच्या मागे जर कोणी असेल तर हे संपूर्ण जो भव्य दिव्यता आपण पाहतोय तर त्यामध्ये बॉर्न क्रेझी फॅमिली याचा देखील उल्लेख करणं क्रमप्राप्त राहील. चला थोडंसं स्पीडअप करा. टायमर देखील आपण सेट केलेला आहे. वेळेचं मोल आपल्याला जपावं लागेल म्हणजेच आपल्याला वेळ अनमोल बनवेल आणि त्यामुळे वेळेचं थोडंसं बंधन जपा. 24 धावा सध्या स्कोर कार्डवर आणि एक गडी आतापर्यंत गमावला गेलाय. सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान देऊरोड 11च्या विरोधात सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान ह्या संघाला या मॅचमध्ये एक चांगलं टार्गेट सेट केलं गेलं होतं. परंतु आतापर्यंत 24 धावा 19 बॉलमध्ये इथून पुढे जर आपण पाहिलं तर 44 धावांची गरज असेल. रिक्वायर रन रेट
आता देखील थोडासा पुढे चाललाय असं चित्र पाहायला मिळतंय. प्रसाद 3 बॉलमध्ये 12 वर खेळत आहेत. 1 चौकार 1 षटकार. जवळपास 400चा स्ट्राईक रेट आहे त्यांचा. दुसऱ्या बाजूला रॉकी 7 बॉलमध्ये 8. रॉकी थोडंसं शांत आणि संयमी खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु गोलंदाज अमोल वैयक्तिक कोट्यातले हे दुसरं षटक हाताळत आहेत आणि पुन्हा एकदा ते तयार होतील या षटकातल्या पुढच्या चेंडूसाठी. यावेळी चांगला फटका होता, परंतु 2 धावा मात्र निश्चितच पूर्ण केल्या जात आहेत. आतापर्यंत उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेल्या संघांची नावं देखील आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. अमरदादा खेडेकर खडकवासला, त्याचबरोबर यशवंत भाऊ पाचंगे हा संघ देखील उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय. SK फायटर्स खटाव जो सातारा जिल्ह्यातील संघ आहे तो संघ देखील सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरीसाठी पात्र झालेला आहे. आणि काल FM हॉस्पिट कर्नाटक हा खुल्या गटातला संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. मी गोपी जाधव, मराठी समालोचक. आज अंतिम दिवसात तुम्हा सर्वांचं याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा म्हणजेच संदीप कदम मेमोरियल नमोचषक 2024 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. 18 बॉलमध्ये 42 धावांची गरज असेल. रॉकी सध्या 7 बॉलमध्ये 8 वर घेत आहेत. दुसऱ्या बाजूला प्रसाद 4 बॉलमध्ये 14. 68 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. येणारी षटकं शिल्लक असतील तुमच्याकडे 3. अमोलने 2 षटकं टाकली आहेत. 18 धावा खर्च केले, 1 गडी बाद केलाय. चांगलं विश्लेषण राहिलंय त्याच्या गोलंदाजीचं, परंतु येणारे 18 चेंडू आणि त्यामध्ये धावा बनवायच्या आहेत 42. ड्यू रोड 11 विरुद्ध सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. 40+ क्रिकेट, अतिशय उत्तम दर्जाचं क्रिकेट जर तुम्हाला पाहिलं असेल तर प्रत्येक पर्वात या स्पर्धेसोबत जोडले जा. पारितोषिकांची भरपूर रेलचेल आणि आज आमचे मायबाप कडारसिक देखील आमच्यासोबत जोडले जातील. रविवार संडे म्हणजेच फंडे आणि फंडे म्हणजेच काय तर संदीप कदम मेमोरियल नमोचषक 2024. ओ नंबर 4 अशोक आलेत. अशोक यांच्या हातामध्ये आता चेंडू सोपवला गेलाय. हे 50+ आहेत, म्हणजे कौतुक करावं लागेल. आज देखील जो काही फिटनेस त्यांच्या माध्यमातून दाखवला जातोय. स्ट्रायकिंग एंडला रॉकी यांना तुम्ही पाहताय. 7 बॉलमध्ये 8. बोलत तयार अशोक. ओर दी विकेटने पहिला चेंडू लेग कटर पेश केलाय. ऑन साइडला जागा बनवली आणि लॉफ्ट केलाय. प्रॉपर टायमिंग. डीप मिड विकेटच्या बाहेर पाठवलाय बॉल. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, थोडासा मागे गेले आणि त्यानंतर स्वतःसाठी जागा बनवली आणि पाठवलाय हा बॉल आमच्या पेंडॉलच्या वरती. खरपूस समाचार घेत असताना पहिल्या बॉलवर अशोक यांच्या विरोधात हल्ला चढवलाय. 68 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी आणि एक चांगली सुरुवात. 1 गडी जरूर गमावला गेला. या ओव्हरची सुरुवात खूप चांगली आहे. पहिल्या बॉलवर षटकार, त्यामुळे दबाव असेल आता थोडासा, परंतु इथून चांगलं कमबॅक गरजेचं असेल. आमचे मॅच ऑफिशियल्स देखील खूप चांगलं कामकाज करतात या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. अमर साठे सर आणि त्यांच्याबरोबरने आमचे दुसरे पंच आमचे नजीम सर देखील पंचांच्या भूमिकेत आहेत. सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेत. ते चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिटसाठी प्रयत्न जरूर केला गेला, परंतु त्यानंतर ओव्हरथ्रोच्या रूपाने धाव देखील मिळते. धावांसाठीची धावाधाव अशी चालू राहणार आहे, कारण एक मोठं लक्ष ठेवलं गेलं आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडासा मोठा खेळ तुम्हाला करायचा असेल, उत्तम दर्जाचा खेळ, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट यासाठी ही स्पर्धा जाणली जाते, ओळखली जाते. आणि आज अंतिम दिवसात भरपूर क्रिकेट मायबाप क्रीडा रसिकांच्या भेटीला येणार आहे. जसं शेवटच्या सत्राच्या दिशेने ही स्पर्धा मार्गक्रमण करेल, रोमांचकता, उत्सुकता अगदी शिगेला पोहोचणार आहे. अशोक यांचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी सरळ विकेट किपरच्या हातात चाललाय आणि आता पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी सांगितलं होतं की हा चेंडू
फेअर डिलिव्हरी आहे, परंतु आता तिसऱ्या पंचांकडे गेला हा निर्णय. तिसऱ्या पंचांच्या कोर्टात हा निर्णय गेला व्हाईट बॉलसाठी. म्हणजे पंचांच्या निर्णयाच्या विरोधात थोडंसं अपील केलंय फलंदाजाने रॉकी यांनी. थोडंसं अनोखं नाव आहे रॉकी. 9 बॉलमध्ये 16 धावसंख्येवर खेळत आहेत. या षटकाच्या अगदी पहिल्या चेंडूवर एक चांगला षटकार त्यांनी वसूल केला होता आणि त्यानंतर 2 धावा वसूल केल्या. म्हणजे एक धाव पूर्ण केली. ओव्हर थ्रोच्या रूपाने आणखीन एक धाव मिळाली. तिथे 2 रन्स मिळाले. 68 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. 22 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत 6 बॉलमध्ये. ही आकडेवारी कुठेतरी आत्मविश्वास वाढणार आहे. 6 चेंडूंमध्ये 22 निश्चितच एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, परंतु हे लक्ष देखील मोठं आहे. देऊ रोड 11 विरुद्ध सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान. 16 बॉलमध्ये 34. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 13 वर पोहोचलाय. ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज खेळत आहेत. रंबस सिग्नल इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे हा चेंडू उत्तम दर्जाचा होता असं चित्र तिसऱ्या पंचांनी सांगितलंय. त्यामुळे हा बॉल असेल इथे डॉट बॉल. रॉकी यांच्या विरोधात हा डॉट बॉल पेश केलाय. चांगली लाईन. अचूक टप्पा इथे पाहायला मिळाला. आमचे तिसरे पंच सागर मोरे यांनी हा निर्णय लगेचच ऑनफिल्ड ऑफिशियल्स पंचांच्या दिशेने पाठवलाय. डॉट बॉल बॅकफुटला गेलाय आणि पहा पॉइंट मध्ये अतिशय सुरेख झेल. चांगला फटका होता. कलात्मकता दाखवायची होती. कॉपीबुक स्टाईलने स्क्वेअर कट करायचा होता, परंतु डायरेक्ट फिल्डरच्या हातात बॉल. फलंदाज रॉकी आउट. येस, थँक्यू डीजे. तर 14 बॉलमध्ये 34 रनांची गरज, 34 धावांची गरज असेल इथून पुढे या मॅचला जिंकण्यासाठी. 68 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. 34 ला 2. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप पवार. पवार यांचा वार पाहायला मिळेल का? 68 धावांचं लक्ष. धावसंख्या 34 ला 2. ओव्हर नंबर 4. अशोक यांचं चांगलं कमबॅक. पहिल्या बरोबर षटकार, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. रॉकी यांची एक मोठी विकेट. तर बॉलर तयार. पहिला बॉल फेस करण्यासाठी संदीप पवार. समोर अशोक. ओव्हर नंबर 4 मध्ये चांगला चेंडू फ्रंट फुटला जात असताना हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नाहीये. सरळ बॉल चाललाय विकेट किपरच्या हातात. हा बॉल असेल डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल नंतर दबाव असेल, कारण आता इक्वेशन अगदी समीप आलंय. 13 बॉल मध्ये 34. प्रत्येक डॉट बॉल नंतर दबाव असेल बॅटिंग करणाऱ्या संघाच्या डगआउट मध्ये, कारण ही धावसंख्या आहे ती पूर्ण करायची आहे. ही महत्वाची लढत. डू ऑर डाय. खोलवर टप्प्याचा चेंडू. बैठक शॉट साठी प्रयत्न केलाय, परंतु टायमिंग जुळत नाहीये आणि अखेर डॉट बॉलने होईल या ओव्हरची समाप्ती. या ओव्हरमध्ये धाबा खर्च केल्यात फक्त 8. पहिल्या बॉलवर षटकार, परंतु त्यानंतर अतिशय चांगलं कमबॅक. एक गडी बाद देखील केलाय. आता समीकरण येऊन पोहोचलंय. 12 बॉलमध्ये 34 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 17 रन्स पर ओव्हर. 12 बॉलमध्ये 34. चला थोडं स्पीडअप करा.
तर 4 ओव्हरचा खेळ ते संपलाय. ट्रिकवर रन रेट आता 17 रन्स पर ओव्हर. 12 बॉलमध्ये 34. या मॅचला जिंकण्यासाठी धावांची गरज असेल आता 34. VBP पनवेल आणि त्यांच्या विरोधात टीम असेल दिघी वॉरियर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित टॉस साठी उपस्थित व्हा. फोन नंबर 5. 12 बॉलमध्ये 34. व्यंकटेश. पहिला चेंडू चांगला फटकाय. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. रन मिळतील 4. आणि अशा चौकार आणि षटकारांची आता गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी. 12 बॉलमध्ये 34 धावांची गरज. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. 11 बॉलमध्ये 30 बनवल्या जातील. आता जल्लोष मॅच मध्ये कमबॅक. पहिल्या बॉलवर चौकार वसूल केलाय प्रसादने. 8 बॉलमध्ये 18 वर पोहोचलाय. चांगलं कमबॅक. 11 बॉलमध्ये 30. मॅच ऑन, गेम ऑन, टीव्ही ऑन ठेवा. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. डीप मिड विकेटला बॉल चाललाय. वन बाउंस सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. चांगला थ्रो परंतु 2 रन पूर्ण केलेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. क्षणाक्षणाला आता रोमहर्षक स्थितीमध्ये पोहोचतोय हा सामना. चेंडू शिल्लक असेल तुमच्याकडे 10 बॉलमध्ये 28. मॅच ऑन. फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाजांना डॉट बॉल टाकावी लागतील. निर्धाव चेंडूची गरज असेल. प्रत्येक डॉट बॉल नंतर थोडासा शांततेचं वातावरण पाहायला मिळेल डगआउटमध्ये. परंतु प्रत्येक रन नंतर आता पहा पुढे गेलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर्सला खेळलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण खराब आणि आता पहा बॅकअप चांगला. 2 रन्स इथे देखील पूर्ण केलेत. या 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 42 ला 2. 68 धावांचं लक्ष्य म्हणजे त्याच्यात 9 चेंडूमध्ये रन बनवायचे असतील तुम्हाला 26. येणाऱ्या 3 बॉलवर जर एक मोठा फटका आला तर कमबॅक होऊ शकेल आणि तोच प्रयत्न करायचा असेल. प्रसाद 7 बॉलमध्ये 22. चांगली इनिंग पेश करत असताना पुन्हा एकदा तयार. बॉलर व्यंकटेश. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. डीप मिड विकेटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षकाला भेट करून सरळ सीमारेषेच्या पलीकडे दणदणीत खणखणीत चौकार. पहा ऍक्शन रिप्ले. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाऊन तिथून बॉल उडवलाय. हेलिकॉप्टर लँड केलंय डीप मिड विकेटला आणि वन बाउन्स बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय 4 परंतु ये दिल मांगे मोर. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये धावा काढल्यात आतापर्यंत 12. समीकरण येऊन पोहोचलंय. 8 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील इथून 22. 8 बॉलमध्ये 22. हृदयाची धडधड आता वाढली आहे. पुन्हा एकदा बॅटर तयार. प्रसाद पुन्हा एकदा ऑन साइडला. वाह वाह वाह. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ वाव. पाठवलाय बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकद, नजाकत, सौंदर्य सर्व काही पाहायला मिळालं. ओव्हर पिच बॉल. डोळे थोडेसे विस्पारले आणि त्यानंतर अगदी मनगडाच्या सहाय्याने पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक षटकार. येस, थँक्यू डीजे. यासाठी क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल हे सांगता येत नाहीये. जे आव्हान कठीण वाटत होतं ते आता सोपं केलंय. 9 बॉलमध्ये 32. काय इनिंग पेश केली प्रसाद. आज रविवारच्या दिवशी प्रसाद देत आहेत. 52 ला 2 गडी बाद. इथून पुढे बॉल शिल्लक असतील तुमच्याकडे 7 बॉलमध्ये 16. मॅच ऑन. आणि या बॉलवर एक मोठा फटका आला तर चांगलं कमबॅक. बॉलर तयार. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर्सला ड्राईव्ह केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग होत असताना सिंगल प्राप्त केली आहे. प्रसादने ही रणनीती आहे. शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली आहे कारण त्याला माहिती आहे मला स्ट्रायकिंग एंडला जाणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि आता मॅचला जिंकण्यासाठी रनची गरज असेल 15 धावा 6 चेंडू. व्हॉट अ मॅच.
येस, थँक्यू डीजे. 6 बॉलमध्ये 15, 68 धाबांचं लक्षणे पहा. 10 बॉलमध्ये 33, 330चा स्ट्राईक रेट सध्या बॅटर प्रसाद. त्याच्या बरोबरीने संदीप 2 बॉलमध्ये 0 धाबा. ही आकडेवारी नाराज करणारी आहे, कारण या 2 बॉलमध्ये जर रन आले असतील तर कदाचित चांगलं कमबॅक होऊ शकलं असतं. आणि आता 6 बॉलमध्ये 15 रनची गरज. चला नेक्स्ट मॅच साठी तयार व्हा दोन्ही टीमचे कॅप्टन. 6 बॉलमध्ये 15, रिक्वायर्ड रन रेट 15, करंट रन रेट 10.60 म्हणजे जवळपास 10.5च्या सरासरीने धावफलक पुढे चाललाय. फार वेळ चर्चा नको. आणि असं म्हटलं जातं सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पे लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए. परंतु जास्त चर्चा झाली तर खर्च मात्र जास्त होईल. 6 बॉलमध्ये आता रन बनवायचे या मॅच जिंकण्यासाठी. 15, 6 बॉलमध्ये 15, शेवटचं षटक. बॉलर तयार होतील. सहा बॉलमध्ये 15. संजू शेवटच्या ओव्हरसाठी तयार होत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला ड्राईव्ह केलाय, पायाने अडवण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय अगदी धनधन करत. वाईट डिश लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचू पाहत होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सरळ पोहोचलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर 5 बॉलमध्ये आता रन बनवायचे असतील 11. पहिल्या बॉलवर एक चांगला चमकार गॅप मध्ये, पण तो क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली, त्यानंतर बॉलला थांबू शकला नाहीये. यावेळी फुलटॉस बॉल ऑन साइडला पूल केला आणि पाठवलंय आमच्या अतिथी कक्षामध्ये. स्वागत करत असताना बॅक टू बॅक दुसरा चौकार. रन मिळतील 4. वॉट शॉट. चार बॉलमध्ये 7. थँक्यू डीजे. 4 बॉलमध्ये 7. हृदयाची धडधड वाढवणारा सामना. 6 बॉलमध्ये 15 रनची गरज. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार वसूल केलेले. 12 बॉलमध्ये 41. काय इनिंग पेश करतोयत प्रसाद आपल्या टीम साठी. अक्षरशः तुटून पडलीत गोलंदाजांवर. बॉलर तयार. पुन्हा एकदा चांगला फटका. हा बॉल चाललाय डीप मिड विकेटला. तिथे फिल्डर तयार. एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीये. आणि आता इथे रन मिळेल फक्त 1. बॉल शिल्लक असतील 3. 3 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 6. ज्या माईबाप क्रीडा रसिकांना हृदयविकाराचा त्रास आहे, पुढच्या 3 बॉलसाठी आपले डोळे बंद करा, कारण हृदयाची धडधड वाढवणारा सामना आता इथे रंगलाय. 3 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 6. 68 धावांचं लक्ष होतं आणि सामना आता येऊन पोहोचलाय अगदी अगदी आणि अगदी क्लोज. सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान विरुद्ध देहुरोड 11. दोन्ही मातब्बर संघ. 40+ क्रिकेट, उत्तम दर्जाचं क्रिकेट, चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. tenniscricket.in काय कॅमेरा वर्क केलंय क्लीन आणि नीट. थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. यासाठी tenniscricket.in ओळखले जातात. आणि बॉलर तयार संजू. आखू टप्प्याचा बॉल. अप्पर कट. गलीमधून बॉल जाईल आता थर्ड मॅन मध्ये. डीप थर्ड मॅनला बॉल चालला. आउटफील्ड फास्ट. आणि या बॉलवर देखील चौकार. वाह, कलात्मकता दाखवली. आता समीकरण येऊन पोहोचलाय. 2 बॉलमध्ये 4. रिप्ले मध्ये पहा. 2 बॉलमध्ये 2 धाबांची गरज असेल, इथे 4 धाबा आल्यात. 3 बॉलमध्ये 6 धाबांची गरज होती आणि आता 2 बॉलमध्ये 2. रन बॉल इक्वेशन. चांगला फटका. अप्पर कट ऑन डी टो खेळलाय आणि थर्ड मॅनला बॉल पाठवून दिला. चौकार. येस, थँक्यू डीजे. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. 2 बॉलमध्ये 2. आता क्षेत्ररक्षक थोडस वेगळ्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजी रणनीती आता इथे अवलंबावी लागेल, कारण 2 बॉलमध्ये धावा बनवायच्या 2. 66 धावा ऑन बोर्ड. 2 गडी बाद. सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान की देहुरोड 11. व्हॉट अ मॅच. हृदयाची धडधड वाढवणारा सामना. अंतिम दिवसातील पहिला सामना आणि आता असंच म्हणावं लागेल, याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड बाबा. 2 बॉलमध्ये 2.
हलक्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये अडवला आणि पहा डायरेक्ट हिट. कहाणी में ट्विस्ट. फलंदाज धाव बाद. वाह, काय चेंडू स्टॉप केलाय, डायरेक्ट यष्टीवर टाकला आणि फलंदाज धाव बाद होतोय. आता समीकरण येऊन पोहोचलाय. एक बॉल मध्ये 2. पहा ऍक्शन रिप्ले. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न, फॉरवर्ड मध्ये कव्हरला खेळाडू ठेवला होता, अगदी त्याच्या हातात बॉल पोहोचला असं चित्र पाहायला मिळालं आणि त्यानंतर डायरेक्ट यष्टीवर बॉल टाकलाय. क्षेत्ररक्षकाने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, तिथून तो गोलंदाजाच्या हातात आणि गोलंदाजाने यष्टी उडवली, थ्रो केला. फलंदाज बाद. 1 बॉल मध्ये 2. 13 बॉल मध्ये 42 धावा काढल्यात. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका, कारण 40+ क्रिकेट अक्षरशः या डावात गाजवलं फलंदाज प्रसादने. येस, थँक्यू. दिगी वॉरियर आणि VBP पनवेल, आपण तयार झाला असाल तर टॉस साठी या. शेवटचा कॉल. यानंतर जो संघ उशिराने येईल त्यांना पेनल्टी लागेल, याची देखील दखल घ्या. आज अंतिम दिवसात अनेक सामने आपल्याला पूर्ण करायचे, त्यामुळे थोडस वेळेत याल अशीच अपेक्षा. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2024. काय ती स्पर्धा, काय ते आयोजन आणि काय तो सामना, सर्व काही कसं एकदम ओके. आज अंतिम दिवसात सामना रंगलाय. 66ला 3. 1 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. संजू, सुरुवातीला थोडस वाटलं होतं आता लवकर सामना फिनिश होईल, परंतु त्यानंतर 1 विकेट मिळाली महत्वाची प्रसादची आणि तिथून सामन्याला कलाटणी मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल 1 आणि एका बॉलवर रन बनवायचेत. 2 बॉलर तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पहा इथे सुपर ओव्हर होईल असंच पाहायला मिळेल. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात फलंदाज पाहायला मिळत नाहीये आणि ते फलंदाज एकच रन मिळते आणि सामना बरोबरी सुटलाय. या संपूर्ण स्पर्धेतला पहिला सुपर ओव्हरचा थरार रंगेल 40+ मध्ये. व्हॉट मॅच. येस, थँक्यू डीजे. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. सुपर ओव्हर मध्ये हा सामना पोहोचलाय. अंतिम दिवसात पहिली लढत, वॉर्ड मॅच, रोमहर्षक सामना. 68 धावांचं लक्ष्य, स्कोर लेवल. शेवटच्या बॉलवर 1 रन मिळाली, 2 धावांची गरज होती आणि आता सुपर ओव्हरचा थरार आपण पाहणार आहोत. यासाठी उत्तम दर्जाचं आयोजन कसं असावं ही ओळख आहे बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लबची आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण तेच पाहतोय. मॅच समरी सध्या आपल्या स्क्रीनवर पहा. पहिल्या इनिंग मध्ये देवरोडने बनवले होते 67, 3 गडी बाद. मंगेश 11 बॉल मध्ये 24, प्रमोद 8 बॉल मध्ये 20, सोमेश 14 बॉल मध्ये 19 नॉट आउट, व्यंकटेश 2 बॉल मध्ये 2, किरण याने 1 षटक टाकलं होतं, 8 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या डावात, 1 गडी बाद केला होता. नंदू 2 षटक 16 धावा 1 गडी बाद. अमोलने टाकली होती 2 षटक 23 रन 1 विकेट आणि रुद्र याने 1 षटक टाकलं होतं 18 धावा. पण तो दुसऱ्या डावात सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान. प्रसाद 13 बॉल मध्ये 42. वॉट ए इनिंग, काय फलंदाजी केली. कदाचित या खेळाडूची विकेट गेली नसती तर हा सामना एक हाती फिनिश होऊ शकला असता, परंतु याची विकेट टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरली. आणि त्यानंतर रॉकी 11 बॉल मध्ये 16, संदीप 4 बॉल मध्ये 4 नॉट आउट, नंदू 7 बॉल मध्ये 2, नंदू यांनी नाराज केलाय. अशोक 1 षटक 8 धावा 1 गडी बाद केलाय. अमोल 2 षटक 18 धावा 1 गडी बाद केलाय. संजू 1 षटक 14 धावा, विकेटचा कॉलम खाली. आणि व्यंकटेश 2 षटक 26. सुपर ओव्हर, मॅच टाय आणि आता सुपर ओव्हरचा थरार. अगदी काय तर टीम पनवेलचे कॅप्टन आपण त्वरित या. दिघी टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले. मी सुशांत मोहनराव मोहिते. नमस्कार, माझे नाव विशाल वाळुंजकर. नमस्कार,
मी संजय मंगोडेकर. नमस्कार, मी माऊली थोरात. नमस्कार, मी अनिरुद्ध अशोक संकपाळ. नमस्कार, मी दिशा जाधव. सर्वांना नमस्कार, मी श्री केशव हनुमंत घोळवे. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. 2024 एक नवीन वर्ष, एक नवीन संधी आणि 2024 म्हणजेच नमो चषक नमो अभियान. आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांनी आणलंय नमो चषक. नमो चषक, नमो चषक, नमो चषक, नमो चषक. नमो चषक 2024. आणि या नमो चषकाचा उद्देश हाच आहे, युवकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी नवीन पिढी ही मोबाईलमध्ये न गुंतता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे. ह्या हेतूने आपण ही टुर्नामेंट आयोजित करत आहे. आणि मला खात्री आहे की पिंपरी शहर मधून पुढच्या काळामध्ये चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, ज्याचा फायदा आपल्या सर्वांनाच भविष्यात होईल. तर आमची आपल्याला विनंती आहे की या नमो चषक 2024 मध्ये जमेल तेवढ्या संख्येने सहभाग घ्यावा, उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं. तर येत आहे ना नमो 2024 साठी. धन्यवाद. 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 नमस्कार, मी सुशांत मोहनराव मोहिते. नमस्कार, माझे नाव विशाल वाळुंजकर. नमस्कार, मी संजय मंगोडेकर. नमस्कार, मी माऊली थोरात. नमस्कार, मी अनिरुद्ध अशोक संकपाळ. नमस्कार, मी दिशा जाधव. सर्वांना नमस्कार, मी श्री केशव हनुमंत घोळवे. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. 2024 एक नवीन वर्ष, एक नवीन संधी आणि 2024 म्हणजेच नमो चषक नमो अभियान. आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांनी आणलंय नमो चषक. नमो चषक, नमो चषक, नमो चषक, नमो चषक. नमो चषक 2024. आणि या नमो चषकाचा उद्देश हाच आहे, युवकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी नवीन पिढी ही मोबाईलमध्ये न गुंतता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे. ह्या हेतूने आपण ही टुर्नामेंट आयोजित करत आहे. आणि मला खात्री आहे की पिंपरी शहर मधून पुढच्या काळामध्ये चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, ज्याचा फायदा आपल्या सर्वांनाच भविष्यात होईल. तर आमची आपल्याला विनंती आहे की या नमो चषक 2024 मध्ये जमेल तेवढ्या संख्येने सहभाग घ्यावा, उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं. तर येत आहे ना नमो 2024 साठी. धन्यवाद. 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 6 चेंडूंचा खेळ असेल, कोणता संघ बाजी मारेल? देऊरोड 11 की सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान, निगडी प्राधिकरण. एक संघ स्थानिक, दुसरा संघ देहूरोड मधून इथे दाखल झालाय आणि दोन्ही टीमकडे चांगले खेळाडू. चला, फार वेळ चर्चा नकोय. दोन्ही खेळाडू टायमर इथे सेट केला. एका ओव्हरसाठी तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे आणि त्या वेळेतच तुम्हाला हे षटक पूर्ण करायचंय. याची दखल घ्या. अंपायर सिग्नल, ऑल सेट, स्पीडअप करा. जे सर मैदानाच्या बाहेर रनिंग करतायत त्यांना विनंती आहे थोडंसं आपण थांबा. तर पहिला बॉल ओव्हर दी विकेटने, खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला अगदी खोदून काढला. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगला फटका, सिंगल रन इथे प्राप्त होईल. पहिल्या चेंडूवर सिंगल, सिंगलने धावसंख्येचा श्री गणेशा, धावसंख्या स्कोर कार्ड वर 1. स्ट्रायकिंग एंडला खेत असताना प्रसाद, त्याच्या बरोबरने नंदू आता स्ट्रायकिंग एंडला. अशोक पहिलं षटक हाताळत असताना म्हणजेच 6 चेंडूंसाठी अशोक यांची निवड केली गेली. एक प्रमुख गोलंदाज म्हणून सध्या गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होईल. एक्स्ट्रा कव्हरचा शॉट, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आता कव्हर्स मध्ये आलाय. पाच चेंडूंचा खेळ शिल्लक. किती मोठं टार्गेट इथे सेट केलं जाईल? बॉलर तयार. ओव्हर दी विकेटने, आडव्या बॅटने उडवलाय बॉल डीप मिड विकेटच्या बाहेर. चांगला टोला, उत्तुंग षटकार, मॅसिव्ह हिट 6. सुपर ओव्हरचा थरार आणि अगदी नंदूच्या बॅट मधून हा फटका पहा. पूल केलाय, पॉवरफुल होता. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवलाय षटकार. आता रंगत वाढली आहे. आता या लढतीमध्ये कहाणी में ट्विस्ट असं चित्र पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल आणि दुसऱ्या बॉलवर षटकार. धावसंख्या 7. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू नाहीये. बॅक टू बॅक हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर.
नंदूच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा. आधीच्या बॉलवर षटकार, आता चौकार. धावसंख्या पोहोचली 11. येस, थँक्यू डीजे. सुपर ओव्हरचा तरार. पहिल्या चेंडूवर सिंगल आणि त्यानंतरच्या 2 चेंडूंवर षटकार आणि चौकार पाहायला मिळाला नंदू यांच्या बॅटमधून. नंदू तयार. यावेळी ऑन साइडला लॉफ्ट केलाय. प्रॉपर टायमिंग. हा बॉल देखील चाललाय 1-2 का 4 करत. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. इस थँक्यू डीजे. तर नेक्स्ट मॅचचा टॉस आणि हा टॉस घेण्यासाठी आमचे अतिथी आदरणीय दत्ता मोहिते, संदीपजी मुळीक, अमितजी मुळीक, सनीजी मुळीक, नितीनजी जाधव, सागरजी मानकर. यावेळी देखील चांगला फटका लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षकाने झेल सोडला. एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु यावेळी एकाच धाबेवर थांबतायत दोन्ही खेळाडू. सागरजी मानकर, सूरजजी यादव आणि अविनाशजी करांडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या सोबत राहुल बोंबे जोडले जातात. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू. संदीप मेमोरियल कप बॉर्न क्रेझी नमोचषकामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी मी करेल. 40+ आजच्या लास्ट दिवसातील अगदी दुसरी मॅच आणि त्या मॅचच्या टॉसकडे आपण येतोय. दिघी वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये VBP पनवेल ह्या 2 टीम्समध्ये आपण पाहतो इथे टॉस होणार आहे. VBP पनवेल टीमचा कॅप्टन उपस्थित आहे आणि दिघी वॉरियर्स ह्या टीमचा कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. संपूर्ण बॉर्न क्रेझीचे मेंबर्स आयोजक आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण पाहतोय अगदी मान्यवर गेस्ट उपस्थित आहेत. टॉस होणार आहे. छापा कॉल काय येतंय आणि छापा. VBP पनवेल टॉस जिंकलाय आणि काय निर्णय असेल? चूज टू क्षेत्ररक्षण करून क्षेत्ररक्षण फील्ड करण्याचा निर्णय. 40+ सामना, इतकं मोठं भव्य दिव्य नियोजन आणि खरं तर 40+ क्रिकेट काय सांगाल? 40+ क्रिकेट सांगायचं तर काय बोलणार, कारण की माझा हा 3रा वर्ष आहे इथे खेळायचा. कारण की दरवर्षी आम्ही खेळतो आणि चांगले टुर्नामेंट होतात आणि या टुर्नामेंटचं नाव आहे. कारण की हे टुर्नामेंट खेळण्याला एवढा आनंद वाटतो काय, हा ग्राउंड बघूनच आम्ही खुश होतो. खरं तर 40+ हा फंडा मुंबईपासून सुरू झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय पुण्यनगरीमध्ये, पुण्यामध्ये देखील अशा पद्धतीच्या मॅचेस तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतात आणि मुंबईमध्ये अलीकडे 50+ क्रिकेट देखील भरताना पाहायला मिळते. काय सांगाल तुम्ही? सांगण्यासारखं काय नाही, कारण की जसं 40+ प्लेअर वाढतात तसे 40मध्ये घुसतात आणि जे 45-50 झाले त्यांचा जरासा कमी होतात. मग त्यांच्यासाठी जर 45+ आणि 50+ जर मॅचेस टुर्नामेंट जे मुंबईमध्ये होतात ना, ते पुण्यामध्ये येऊन झाले पाहिजेत. ओके, थँक्यू. तुमची संकल्पना नक्कीच पुण्यामध्ये देखील लवकरच लागू होईल अशी आशा व्यक्त करतो. त्यानंतर दिघी संघाचे कॅप्टन आहेत. खरं तर नेहमीच क्रिकेट खेळताय आणि तुम्ही पाहताय खरं तर एक चांगलं नियोजन बॉर्न क्रेझीचं आहे. विशेषतः 40+ला प्राधान्य दिले. काय सांगाल तुम्ही? छान आहे ना. आम्ही पहिल्यांदाच आलो इथं बॉर्न क्रेझीच्या मैदानावर. मागच्या वर्षी पण आमचा प्रयत्न होता, पण तो आम्हाला काय मागच्या वर्षी नाही जमलं इथं, म्हणजे चान्स नाही भेटला. पण आमचं आणि यावेळेस पावसामुळे थोडा लेट झाला, पण आयोजकांनी भरपूर म्हणजे कष्ट केले आणि मैदान तयार केलं. त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि स्पर्धेबद्दल काय बोलण्यात काय म्हणजे एकदम आयोजन नियोजन म्हणजे छानच असतं दरवर्षी, त्यामुळे त्यांना काय म्हणजे हेच नाही बोलण्यासारखं. खरं तर आपण पाहतोय पुण्याचं क्रिकेट आणि विशेषतः 40+ क्रिकेट जर आपण पाहिलं, अगदी व्यावसायिक क्रिकेटर 40+ मध्ये फार कमी पाहायला मिळतात. आपला इतरत्र जो काही व्यवसाय आणि त्याबरोबर आवड म्हणून क्रिकेट असे काही प्लेयर आहेत. पण खरं तर एक कॅप्टन म्हणून आणि खरं तर क्रिकेटकडे पाहता काय सांगाल तुम्ही? कसं आता प्रत्येकाचं आणि काय आलं 40+मुळे काय आलं, आता म्हणजे भरपूर प्लेयर लोकांना म्हणजे जे जुने प्लेयर आहेत ना
त्यांना सुद्धा म्हणजे वाव मिळायला लागला आता चांगल्या प्रकारे. आणि कसं आहे, फक्त म्हणजे व्यवसाय म्हणजे सोडून यावं लागतं फक्त क्रिकेट, हा थोडा विषय होतो. पण ते करतात ॲडजस्ट, सगळं ॲडजस्ट करावं लागतं. म्हणजे नोकरीला म्हणजे काही प्लेयर नोकरीला आहेत तर त्यांना पण मॅनेज करावं लागतं. पण चांगलं आहे म्हणजे प्लॅटफॉर्म चांगला मिळाला आहे 40+ वाल्यांना पण. आणि भरपूर स्पर्धा चालू आहे आता सध्या 40+ वाल्यांच्या असं. ओके, थँक्यू. तुमचं देखील या ठिकाणी स्वागत असेल व पाहुण्यांचं देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. विनंती असेल आपण देखील साडापंड व्हा. आणि 40+चा दुसरा सामना तुम्हाला पाहायला भेटेल. अर्थात सुपर ओव्हरचा थरार सुरू आहे. तिथे आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये अगदी गोपी जाधव सरांचा सुंदर आवाज पुन्हा एकदा तुम्हाला ह्या मॅचमध्ये सर्वांची मनं जिंकणार आहे. या सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत असेल. येस, थँक्यू. नाव बॅक टू क्रिकेट. 6 बॉलमध्ये रन बनवायची 19. सुपर ओव्हरचा थरार. 18 धावा. प्लेयर तुम्हाला चेंज करता येणार नाहीये. क्रिकेटचे काही बेसिक नियम आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 42 नियमांनी क्रिकेट चालतं आणि त्या 42 नियमांनीच हा क्रिकेटचा खेळ इथे देखील संपन्न होतोय. त्यामुळे तुम्हाला फिल्डर चेंज करता येणार नाहीये, याची दखल घ्या. जर तुमचा प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक तयार असेल तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. हा, मग ते आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर ऑल सेट. सुपर ओव्हरचा थरार. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज आणि दोन्ही बॅटर्स तयार. रोमहर्षक स्थितीमध्ये हा सामना पोहोचलाय. पहिल्या डावामध्ये आपण पाहिले 18 धावा बनवल्या आहेत. त्याआधी 68 धावांचं लक्ष होतं. 67 वर डाव संपला आणि अगदी सुपर ओव्हरचा थरार. रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आणि आज आमचे डान्सिंग स्टार मायकल हे देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. एक नृत्याचा आविष्कार देखील आज पाहायला मिळेल. वेलकम मायकल जी, आपले देखील स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलर तयार. 6 बॉलमध्ये 19. पहिला बॉल. सुपर ओव्हरचा थरार. फुललेनचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अलॉंग दी कार्पेट बॉल चालला आणि तिथे थोडंसं बंबल बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगलं बॅकअप. रन मिळतील 2. थोडीशी चूक, पण तू या मॅच मध्ये चुकीला माफी नाहीये. 19 धावांचं लक्ष. पहिल्या बॉलवर 2 रन आले. आता 5 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 17. पहिल्या बॉलवर 2 धावा वसूल केल्या आहेत. फलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रमोद त्यांच्या समोर असतील. नंदू ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगला झेल. डीप मिड विकेटला चांगला झेल. फलंदाज बाद. येस, थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवर 2 धावा. दुसऱ्या बॉलवर विकेट. म्हणजे कहाणी मिटवी. 4 बॉलमध्ये 17 रन बनवायचे. तिथून 2 मोठे हिट या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. आणि आज विशेष आकर्षण म्हणजे आमचे डान्सिंग स्टार मायकल. कोणतीही स्पर्धा असू दे, शेवटच्या दिवशी ते आवर्जून उपस्थित राहतात. एक क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व, तेवढा चांगला नृत्याचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळेल या शेवटच्या दिवसात. परंतु मॅचच्या दिशेने जाऊया. क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. 4 बॉलमध्ये रन बनवायचे या मॅचला जिंकण्यासाठी. 17 रनची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्या 4 बॉलमध्ये 17. आणि आता बॅटर अमोल. अमोलच्या समोर असतील नंदू. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता. कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरला बॉल जाईल अशीच आशा, परंतु कव्हर पॉइंट मध्येच बॉल थांबलाय. तिथे चांगली फिल्डिंग. सिंगल इथे प्राप्त होईल. 3 बॉलमध्ये आता मॅचला जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील 16. आता थोडंसं कठीण वाटतंय, परंतु अशक्य नाहीये. याच क्रिकेटच्या खेळात गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ऋतुराज गायकवाडने तब्बल 7 षटकार ठोकले होते. इथे देखील 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकण्याचा कारनामा तुम्हाला करावा लागेल, कारण या मॅचला जिंकण्यासाठी आता धावांची गरज आहे.
3 बॉलमध्ये 16. खोलवर टप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला जाऊन ऑन साइडला खेचून आणलं असं चित्र. वाईट डिश लॉंग ऑन मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर मध्ये खेळाडू सध्या तैनात. तिथे रन मिळेल फक्त 1. आणि आता सामना पूर्णपणे झुकलाय. 2 चेंडूंमध्ये रन बनवायचे असतील 15. म्हणजे 2 षटकार जरी मारले तरी हा सामना हातातून निसटतोय असं चित्र. सरळ बॅटने फटका लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु बॉल चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील 11. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. आउटसाइड ऑफ स्टंप अगदी 4थ्या स्टंपवर जाऊन थांबला होता बॅटर. तिथून सरळ बॅटने बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 रनची गरज. आणि अखेर हा खोलवर टप्प्याचा चेंडू. सामना फिनिश. या मॅच मध्ये विजय संपादन केलाय टीम सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान. 10 धावांनी हा सामना जिंकलाय. वेल प्लेड बोथ दी टीम्स. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर जा. आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षय